श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमा, त्या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा असतो. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कापुरासोबत आपल्याला एक वस्तू जाळायची आहे. त्याचबरोबर घरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे. बघा, स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. बघा, प्रत्येक पौर्णिमेला आपण काही ना काही उपाय हे करतच असतो. मी याच्या अगोदर सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत ते आपल्या चॅनलवरती शेअर केलेलेच आहेत. आणि पौर्णिमेच्या दिवशी या काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्याचा प्रभाव कमी होतो आणि परिणामी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते. त्यामुळे आपण जे काही कष्ट करतो, जी काही सेवा करतो किंवा जे कोणतेही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला भरभरून असं यश मिळतं. तर बघा, 12 एप्रिल शनिवारी आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर या दिवशी आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करत असतो. आणि बघा, पौर्णिमेचा सत्यनारायण सुद्धा 12 तारखेला संध्याकाळीच आपल्याला करायचा आहे आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही चैत्र पौर्णिमेला काही उपाय सेवा केल्या नसतील तर या चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची सेवा करायला विसरू नका. जमल्यास तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा. बघा, बऱ्याच महिलांनी आता गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत जे चैत्र नवरात्र सुरू झाले होते त्यावेळेस दुर्गा सप्तशतीचा पाठ हा केलेलाच आहे. कुलदेवीची सेवा करण्यासाठी चैत्र महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. त्यातल्या त्यात चैत्र पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यामधील काही संकट, दुःख, अडचणी वगैरे काही चालू असतील तर तुम्ही नक्की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा करायला विसरू नका. कुलदेवीचा टाक असेल, फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर यावर तुम्ही कुंकुमार्चन करा. किंवा तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, तसेच 99 मंत्राचा जप करू शकता किंवा मग महालक्ष्मीचा बीजमंत्राचा देखील जप तुम्ही यावेळेस करू शकता. किंवा मग तुमची जी कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या नावाचा तुम्ही जप करत कुंकुमार्चन करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची ओटी तुम्ही नक्की भरा. जर तुम्हाला मूळ स्थानी जाऊन ओटी भरणं शक्य झालं तर अतिशय उत्तमच. किंवा मग तुम्ही घरच्या घरी कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाकासमोर ओटी भरली तरी देखील चालेल. आणि बघा, आपण जी घरी ओटी भरतो त्यामध्ये वापरलेलं सामान जे आहे ते आपण स्वतः वापरू शकतो किंवा त्यामध्ये ज्या काही खायच्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत त्या स्वतः देखील खाऊ शकतो. आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरल्यानंतर कुलदेवीची आरती करा, महालक्ष्मी अष्टक बोला, त्यानंतर आणि कुलदेवीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओटी ही भरलीच गेली पाहिजे. इतर दिवशी बघा आपण ओटी भरत नाही, परंतु चैत्र महिन्यामध्ये आणि शारदीय नवरात्रोत्सवामध्ये नक्की तुम्ही देवीची ओटी भरा. वर्षातून एकदा तरी तुमच्याकडून देवीची ओटी ही भरली गेलीच पाहिजे. या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. आता त्यानंतरची दुसरी गोष्ट बघा, पौर्णिमेच्या दिवशी बघा, हा पौर्णिमा दिवस जो आहे तो माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असतो. तर त्यामुळे संध्याकाळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्रोदय झाल्यानंतर कापुरासोबत ह्या काही वस्तू जाळायच्या आहेत. तर त्या वस्तू म्हणजे कापुरासोबत तुम्हाला 2 लवंगा जाळायच्या आहेत. कापूर हा तुम्हाला जमलं तर नक्कीच तुम्ही भीमसेनी वापरा. कारण बघा, थोडासा भीमसेनी कापूर महाग असतो, परंतु तुम्ही नक्की भीमसेन कापूर वापरा. कारण भीमसेन कापरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्याची सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती शक्ती असते. आणि जर तुमच्याकडे नसेलच भीमसेनी कापूर तर तुम्ही आता साधा कापूर वापरला तरी देखील चालेल. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 1 विलायची घ्यायची आहे. आता या सगळ्या वस्तू जाळण्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील जे देवघर आहे तेथील
दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक आसन घ्यायचं आहे। या आसनावर बसून तुम्हाला या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत। तर तुम्ही या वस्तू मातीच्या पणतीमध्ये प्रज्वलित करू शकता, कारण बघा मातीच्या पणतीमध्ये लक्ष्मी आकर्षण करून घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे जमलं तर तुम्ही मातीची पणती वापरा। जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही एक वाटी देखील वापरू शकता। आणि देवघरासमोर या सगळ्या वस्तू प्रज्वलित केल्यानंतर त्या संपूर्ण घरामधून तुम्हाला फिरवायच्या आहेत, तुमचे टॉयलेट बाथरूम सोडून। आणि तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तिथे जाऊन त्या तुम्हाला उंबरट्यावरती ठेवायच्या आहेत। कापुरासोबत लवंग आणि विलायची जाळायची आहे, कारण का बघा लवंग आणि विलायची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। आणि कापुरामुळे काय होतं की घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती नष्ट होत असते। त्यामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार मोठ्या प्रमाणावरती वाढण्यासाठी तुम्हाला कापुरासोबत या दोन गोष्टी प्रज्वलित करायच्या आहेत। कापुरासोबत या ज्या वस्तू आपण जाळलेल्या आहेत किंवा प्रज्वलित केलेल्या आहेत त्या संपूर्ण घरामध्ये फिरवताना तुम्हाला 99 मंत्राचा पठण करायचं आहे, किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा देखील जप करू शकता। त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य प्रज्वलित केलेलं तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, पौर्णिमा तिथी असल्यामुळे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असलेलं असं स्वस्तिक चिन्ह आपल्याला काढायचं आहे। तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हळद आणि कुंकुम मिक्स करून किंवा मग अष्टगंधानी स्वस्तिक काढायचं आहे। तसेच उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपण जिथे लक्ष्मीची पावलं चिटकवलेली असतात किंवा रांगोळी असते तर त्या ठिकाणी तुम्हाला छोटंसं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। कारण बघा हे चिन्ह जर आपण मोठ्या दरवाजाच्या उंबरट्यावरती जर काढलं तर ते पायाखाली येण्याची शक्यता असते, त्यामुळे दोन्ही साईडला उंबरट्याच्या छोटंसं काढायचं आहे। स्वस्तिक हे चिन्ह तुम्हाला सकाळीच आपण जेव्हा उंबरट्याची पूजा करतो म्हणजेच हळदीचे लेपन वगैरे करतो त्यावेळेस काढायचं आहे। जर तुम्हाला नाही जमलं सकाळी काढायला तर तुम्ही संध्याकाळी काढू शकता, परंतु या कापुरासोबत वस्तू ज्या जाळायच्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळी जाळायच्या आहेत। यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये जो गॅस आहे आपण त्याच्यावरती रोज स्वयंपाक करतो त्या गॅसवर देखील तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। कारण बघा आपलं घर नेहमी धनधान्याने भरलेलं असावं, माता अन्नपूर्णेचा वास आपल्या नेहमी स्वयंपाकघरात असावा, म्हणून आपल्या गॅस शेगडीवरती हे स्वस्तिक आपल्याला आवर्जून काढायचं आहे। बघा हे सगळे उपाय तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा करू शकता, परंतु ही जी येणारी चैत्र पौर्णिमा आहे या दिवशी आपण हे जे सगळे उपाय केले तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील। सदैव कुलदेवीचं कृपाछत्र आपल्या घरावर असावं यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात। बघा हा दिवस चैत्र पौर्णिमेचा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे बघा माझ्या सगळ्या गोडताईंना किंवा दादांना मी हे एक विनंती करते की ह्या ज्या आपण उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले ते तुम्ही नक्की करा। याचे पुण्यफल तुम्हाला खरंच नक्की चांगले आणि मोठ्या प्रमाणावर मिळेल। पौर्णिमेच्या दिवशी घरातील स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी कोणीही हा उपाय केला तरी देखील चालेल। असं काही नाही की घरातील स्त्रीनेच हा उपाय करावा, म्हणजेच हे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचे जे उपाय आहेत ते घरातील कोणीही केले तरी देखील चालेल। परंतु बघा जर आपल्याकडे सुतक असेल तर मात्र तुम्हाला हे उपाय करता येणार नाहीत। तर अशा प्रकारे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या जे काही महत्त्वाचा दिवस आहे या महत्त्वाच्या तिथीला आपण हे काही महत्त्वाचे उपाय केले तर आपल्या आयुष्यात पुढे येणारे सगळे अडचणी दुःख नाहीसे होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील। तर बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती शेअर केली ती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा। चला तर मग यासोबतच आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।